मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी कुंभमेळ्यातील पवित्र स्नानावर भाष्य केलंय। नांदगावकरांनी गंगेचं पाणी आणलेलं, पण ते पाणी कोण पिणार असं म्हणत राज ठाकरेंनी नदीच्या प्रदूषणावर प्रश्न उपस्थित केला। श्रद्धेला काही अर्थ आहे की नाही असंही राज ठाकरे म्हणाले। पिंपरी चिंचवडमध्ये मनसेचा 19वा वर्धापन दिन पार पडला। यावेळी राज ठाकरेंनी कुंभमेळ्यातील पवित्र स्नानावर भाष्य केलंय। राज ठाकरेंनी बाळा नांदगावकरांनी कुंभमेळ्यातून आणलेल्या गंगेच्या पाण्याचा किस्सा सांगितला। नांदगावकरांनी गंगेचं पाणी आणलं, पण ते पाणी कोण पिणार असं म्हणत गंगेच्या दूषित पाण्यावर राज ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केलाय। आमचे बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यात घेऊन आले, काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले। म्हटलं मी नाही पिणार। मी त्या सोशल मीडियावरती बघतोय, माणसं तिथे आलेल्या बाया बिया हसतायत आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी? श्रद्धेला काही अर्थ आहे की नाही असा सवालही राज ठाकरेंनी मांडला। यावर भाजप नेत्यांनी उत्तर दिलंय, सर्वांनी श्रद्धेचा सन्मान केला पाहिजे असं राम कदम म्हणाले। त्यात गंगेत ह्यानं तिथे काहीतरी केलं ते मी इथे पितोय। श्रद्धेला पण काय अर्थ आहे की नाही? एक नदी या देशामधली स्वच्छ नाहीये। घरी बसून पाणी अस्वच्छ असं म्हणणं चुकीचं राहील। त्या 57 कोटी लोकांच्या श्रद्धेवर आपण प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय असा त्याचा अर्थ निघेल। त्या सनातन हिंदू धर्माची त्यावर श्रद्धा आहे, त्या श्रद्धेचा सन्मान सगळ्यांनीच केला पाहिजे। देशात एकही नदी स्वच्छ नसून अंधश्रद्धेतून बाहेर या असं राज ठाकरेंनी आवाहन केलं। तर कुंभमेळ्यात स्नान करणं अंधश्रद्धा नाही तर धार्मिक परंपरा असल्याचं गिरीश महाजन म्हणाले। परदेशामध्ये आम्ही अनेकदा जातो, त्यावेळेला बघतो तिकडच्या नद्या स्वच्छ नद्या, ते काय तिकडे माता बिता म्हणत नाहीत, तरी नद्या स्वच्छ। आमच्याकडे सगळं पोल्युशनचं पाणी आतमध्ये, कोणी आंघोळ करतायत, कोणी कपडे धुतायत, काय वाटेल ते चालू आहे। राजीव गांधी असल्यापासून ऐकतोय मी गंगा साफ होणार। आता राज ठाकरे साहेबांना वाटत असेल तर त्यांचं मत वेगळं असू शकतं, पण मला वाटतं ही काही अंधश्रद्धा नाही। ही अंधश्रद्धा नाही, या काही जादूटोना नाही किंवा काही छूमंतर नाही आहे। जवळपास 112 वर्षांनी हे सगळं स्नान घडून येतं आहे। त्याच्या मागे सगळं पंचांग आहे, त्याच्या मागे सगळं अनेक तर्क आहेत आमचे, त्याला धार्मिक त्याला हे आधार बघा, हा आमच्यासाठी तर आस्थेचा विषय आहे। ते काय म्हणाले मी प्रत्यक्षात जे आहे ते ऐकलं नाही। ऐकल्यानंतर नक्की त्याच्यावरती मी बाईट देऊ शकतो, पण मला वाटतं कोणाच्या आस्थेला ठेस पोचेल किंवा त्रास होईल असे वक्तव्य जे आहे ते लोकांनी केले नाही पाहिजे, याची खबरदारी घेतली पाहिजे। ही बोलण्याची शक्ती, ही बोलण्याची म्हणजे ज्याला म्हणतो आपण मस्ती कुठून येते? आपण काय बोलतो, काही तारतम्य आहे का? राज ठाकरेंनी तमाम जे गंगा मैया म्हणतात, जे त्या गंगेच्या त्या गंगेतल्या पाण्याला तीर्थ म्हणतात, त्या लोकांची माफी मागितली पाहिजे। आणि राज ठाकरेंनी डिक्लेअर केलं पाहिजे की त्यांचा राजकीय पक्ष आता हिंदुत्ववादी पक्ष नाही। आणि राज ठाकरेंना मला असं वाटतं आता त्याची सटकली, आता राज ठाकरेंची सटकली का, राज ठाकरेंची सटकली का असं माझं मत आहे।